विश्रांतीनंतर महान्यूजमध्ये आपले स्वागत। सहेली ग्रुप मोर्शीतर्फे डान्स शिबिराचे नुकतेच मोर्शी शहरात आयोजन करण्यात आले होते। यामध्ये मोर्शी शहरातील अनेक नगरवासियांनी सहभाग घेतला होता। याबाबत नृत्य प्रशिक्षक श्री राकेशजी सोनी यांच्यासोबत महान्यूजने केलेली ही चर्चा। महान्यूज में आपका हार्दिक स्वागत। आप आपका इंट्रोडक्शन दीजिए। मैं राकेश सोनी हूँ। मेरा वेव डांस एकेडमी सोलापुर और पूना दोनों जगह चलता है। पूना में वीकेंड में होता है, सैटरडे संडे 2 दिन होता है, और सोलापुर डेली होता है। उसके अलावा भी मेरा संगीत विद्यालय है, आविष्कार संगीत विद्यालय है। उसमें भरतनाट्यम, कथक, ओडिसी 3 पैटर्न और इंस्ट्रूमेंटल सभी वोकल्स वगैरह, बांसुरी, तबला, ढोलकी सबके क्लासेस होते हैं। सभी के सर्टिफाइड कोर्सेस हैं और मेरे वर्कशॉप सब जगह हो चुके हैं लगभग। गुजरात, आंध्र प्रदेश, एमपी, महाराष्ट्र, ये इस हिसाब से सभी इंडिया में लगभग सभी बड़े बड़े शहरों में मेरा वर्कशॉप हो चुका है। और उसी तरह से आज मेरे को मोर्शी में इधर बुलाए हैं, तो वो मोर्शी का जो मेरे को इधर का क्लाइमेट और इधर का जो रहन सहन, सभी लोगों को डांस के अंदर कितना इंटरेस्ट है वो मेरे को इधर देखने के लिए आज मिला है। और इधर के जो सहेली ग्रुप है उन लोगों ने मुझे इधर आने का मौका दिया है, इसके लिए मैं उनका आभारी हूँ। इसके अलावा भी मेरा इंटरनेशनल लेवल पे एक शो हो चुका है फ्रांस में, मोनाको बोल के है देश। उस देश में यूरोप फेस्टिवल था, तब मेरा एक बार शो हो चुका है। और देख भाई देख बोल के हिंदी मूवी है, उसके अंदर मेरा कोरियोग्राफी हो चुका है। 3 एल्बम है, गुजराती एल्बम है, उसके अंदर भी कोरियोग्राफी की है। और उसके अलावा तो एक मुझे नृत्य भूषण बोल के पूना में अखिल भारतीय सांस्कृतिक संघ ने मेरे को ये अवार्ड दिया है, नृत्य भूषण पुरस्कार। और दमानी पुरस्कार भी मेरे को मिल चुका है पूना में। और उसके अलावा भी डांस में जितने भी पैटर्न्स है वो सभी पैटर्न्स के मेरे पास डिग्री है। ऐसे मोर्शी में देखने को मुझे मिला कि कोई भी डांस के फील्ड में टच में नहीं है, उसकी वजह से उन्हें हर एक स्टेप सीखने में थोड़ी तकलीफ हो रही थी। और अभी फ़िलहाल इस सिचुएशन में मैं उनको रेडी कर दिया हूँ कि उन्हें अगली बार कभी भी डांस सीखना रहेगा तो फास्ट पिकअप कर सकते हैं, ग्रास्पिंग पावर उनका स्ट्रांग हो गया है। अब इस सिचुएशन को वो लोग कंटिन्यू जारी रखना ज़रूरी है। ऐसा नहीं होना चाहिए कि आज मैं 10 दिन सिखा दिया उसके बाद वापस आऊँगा, समझो अगर बुलाएंगे तो जरूर बुलाएंगे, बच्चों भी तो आऊँगा मैं। तो आने के बाद यही सिचुएशन मेरे को वापस नहीं देखना है, जो मुझे अभी फ़िलहाल फील हुआ है कि सभी लोगों को मेरे को बार बार सिखाना पड़ रहा था, फिर भी याद नहीं रह रहा था। और अगर इस सिचुएशन को वो लोग कंटिन्यू हैंडल करते हैं कि भाई हमको कंटिन्यू इसको जारी रखना है डांस को, तो फिर मेरे ख्याल से सिटी से कम नहीं लगेंगे ये सब लोग। सर, महान्यूज की तरफ से आपको बहुत बहुत धन्यवाद। सहेली ग्रुपने जो कार्यक्रम आयोजित केला होता तो अतिशय खूप छान उपक्रम होता आणि हा मोर्शीमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम सादरीकरण होता आणि याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केलं, याबद्दल मला खरोखर अभिमान वाटतो। आणि जे शिकवणारे सर होते त्यांनी इतके छान बेसिक क्लिअर करून दिलेलं आहे आणि अशा प्रकारचे डान्सेस बहुधा इथे शिकवत नाही। साल्सा, हिपहॉप हा जो प्रकार आहे हा आपण मुंबई वगैरे किंवा मोठ्या सिटीमध्ये बघतो, परंतु हा आपल्याला मोर्शीमध्ये शिकायला मिळाला याचं मला अभिमान वाटतं। आणि त्यांनी इतक्या उत्कृष्टरित्या आपल्याला बेसिक सगळं क्लिअर केलेलं आणि सगळ्यांच्या अगदी मनामध्ये सुद्धा त्यांनी घर केलेलं। लहान मुलं इतके अटॅच झाले त्यांना, आणि शेवटला कार्यक्रम पण त्यांनी इतका उत्कृष्टरित्या सगळं अगदी व्यवस्थित केलेलं। टाईम मॅनेजमेंट सगळं अगदी व्यवस्थित। फक्त माझं एकच म्हणणं आहे की त्यांनी तो जो 10 दिवसांचा जो कार्यक्रम आहे तो आता त्यांनी परत 1 महिन्यासाठी त्या सरांची बुकिंग करून मोर्शीमध्ये आयोजित करायचं असं माझी इच्छा आहे। आणि याच्यासाठी नक्कीच पूर्ण मोर्शी त्यांना सहकार्य करेल अशी मी त्यांना विनंती करते। तेव्हा या कार्यक्रमाचा तुम्ही सगळ्यांनी नक्की फायदा घ्या
खूप छान हा कार्यक्रम राबविण्यात आलेला आहे. असा कार्यक्रम मोर्शीमध्ये पहिल्यांदाच झालेला आहे. तेव्हा तुमची ही मोर्शी आता मला असं वाटतं एक डान्सर मोर्शी म्हणून असं आपण म्हणायला काही हरकत नाही. सहेली ग्रुपने जे डान्सचे आयोजन केले आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे धन्यवाद मानते. कारण की आमच्या वयातील लेडीजला हे डान्स म्हटलं की थोडासा प्रॉब्लेमच वाटतो. कारण आम्ही लहानपणापासून तर शाळेत केले असतील डान्स, पण या वयात डान्स करणं म्हणजे 35 ते 40च्या वयोगटात डान्स करणं म्हणजे थोडासा प्रॉब्लेमच असतो. मी जेव्हा पहिल्यांदा तिथे गेली पहिल्या दिवशी, त्यावेळी तिथे मला म्हणजे माझा असा उद्देश नव्हता की मी डान्स करेल बा, पण तिथे मला माझ्या वयाच्या खूप लेडीज दिसल्या. त्यामुळे मला पण इंटरेस्ट वाटला की आपण पण आज म्हणजे इथे ॲडमिशन घ्यावी आपल्यासाठी डान्सची. मी पहिल्या दिवशी ठरवलं की आज आपण बघून घेऊया, पण मी पहिल्या दिवशी डान्स केला. मला अजून इंटरेस्ट आला. मी 10 दिवस डान्स म्हणजे एन्जॉय केला डान्सचा आणि मला खूप छान वाटलं. खूप मजा वाटली डान्स करण्यात. बरोबर रेग्युलर 2 वाजता जाणे आणि आपल्या वयाच्या लेडीज त्यांचं डिस्कशन मला खूप छान वाटले, खूप बरे वाटले. असंच आयोजन सहेली ग्रुपने नेहमी करावं आणि आमच्यासारख्या लेडीजला आमच्या इथे म्हणजे आमच्यासारख्या लेडीजला डान्स करणं म्हणजे कठीणच गोष्ट आहे. कारण आमच्या वयाच्या बाया हेल्थ वगैरे तर थोडं जरा प्रॉब्लेम गेला आम्हाला 1-2 दिवस, पण सरांनी ते आम्हाला खूप मार्गदर्शन केले, खूप चांगले शिकवले. सरांचं तर कौतुक करायला पाहिजे की त्यांनी आम्हाला ते 3-4 डान्स वगैरे शिकवणार होते, पण लेडीजनी ॲडजस्ट नाही केल्यामुळं एकच डान्स होऊ शकला आमचा. त्याबद्दल आम्हाला थोडी खंत वाटते की हे शिबिर अजून जास्त दिवस जर असते तर अजून आम्हाला फायदा झाला असता. आपल्या मोर्शीसारख्या शहरात हे शिबिर होणं म्हणजे योगायोगच आहे लेडीजसाठी तरी. कारण मुलं मुली कुठे पण डान्स करू शकतात, त्यांना कोणी शिकू शकतात, पण लेडीजला शिकवणं म्हणजे कारण तेव्हा अंगाला लवचिकपणा नसतो, तेव्हा आपण जसं म्हटलं तसं करू शकत नाही. त्यामुळं प्रॉब्लेम येतोच थोडा. पण सरांनी आम्हाला खूप छान म्हणजे सोप्या भाषेत स्टेप्स सांगितल्या, खूप छान मार्गदर्शन केलं आणि शेवटी आम्ही जो परफॉर्मन्स दिला तेव्हा आम्हाला असं वाटलं की नाही बा आपण काहीतरी करू शकतो. आपल्या वयाच्या लेडीज पण काहीतरी करू शकतात, डान्समध्ये पण काहीतरी करू शकतात असं मला खूप वाटलं. त्यांनी हा जे सहेली ग्रुपनी हा उपक्रम केला, 10 दिवसाचं जे शिबिर घेतलं त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते आणि शतशः आभार मानते. त्यांनी असेच प्रोग्राम आपल्या मोर्शीवासियांसाठी करत राहावे ही माझी इच्छा आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. नमस्कार.